शेतकरी बांधवांवरती पण आहे. जो शेतीचा माल या ठिकाणी चाकण गुलटेकडी असेल, मोशी असेल किंवा चाकणमध्ये असेल, या ठिकाणी जो टायमावरती पोचायला पाहिजे तो माल टायमावरती पोचला नाही आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी बांधवांचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आणि उद्योजकांचं नुकसान तर हे होते. इन टाईम माल त्या ठिकाणी पोचला जात नाही आहे, टायमावरती कामगार बंधू त्या ठिकाणी येत नाही आहे. याचं कारण काय? ही ट्रॅफिक समस्या आहे आणि ही समस्या लवकरात लवकर त्या ठिकाणी सोडवण्यात यावी अशी सर्व उद्योजकांची, सर्व शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी ही खूप माफक अपेक्षा आहेत आणि हे जर नाही केलं तर भविष्य काळामध्ये खूप मोठं संकट ह्या महाराष्ट्रावरती आणि खेड तालुक्यावरती या ठिकाणी येणार आहेत. सगळ्यात मोठा भारतामध्ये खेड तालुका हा सगळ्यात मोठा GST पेअर आपला तालुका आहे. 1,25,000 कोटी या ठिकाणी GST पेड केला जातो सेंट्रल गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला. आणि त्याच्यानंतर सुद्धा इथं आपली जर डेव्हलपमेंट अशा पद्धतीची असेल तर काय नाही लोक गुजरातला जाणार. गुजरातला गेलं की लाईट मला 6 रुपयांनी मिळते, मला पाणी तिथं स्वस्त मिळते, मला तिथं कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये GIDCमध्ये कुठल्याही परमिशनला मला 4 ठिकाणी फिरावं लागत नाही आहे. आरामशीर मला तिथं प्लॉट मिळतात. रस्त्याची डेव्हलपमेंट तिथं तुम्ही पाहिली तर खूप मोठी आहे आणि तिथं इन्कम टॅक्स त्या ठिकाणी वाचतो. इथं GST मला 10 वर्ष भरावं लागत नाही आहे. ही फॅसिलिटी त्यांनी त्यांच्या गुजरात डेव्हलप होण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं डी झोन त्यांनी केलेले आहेत. परंतु तो डी झोन करत असताना आपल्या इथला जो A झोन B झोन जो आहे त्याला कमीत कमी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि ते कुठं झालेलं दिसत नाही. भविष्यामध्ये सरकार ह्याच्यामध्ये जर इथल्या इंडस्ट्री तिकडे गेला तर सरकार निष्क्रिय होणार आहेत आणि शेतकरी बांधव असेल, उद्योजक असेल, यांना भीक मागायची वेळ येईल. या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती निर्माण होईल.